श्री क्षेत्र अयोध्या येथे येत्या 22 जानेवारी रोजी भव्य मंदिरात श्रीराम लल्लाच्या शिल्पांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या महासोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथून आलेल्या अभिमंत्रित अक्षता कलशांचे न्याय डोंगरीमध्ये शोभायात्रेच्या माध्यमातून जंगी स्वागत करण्यात आले। टाळ मृदुंगाचा गजर आणि जय श्रीरामाचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात न्याय डोंगरी येथे शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये शेकडो न्याय डोंगरीकर सहभागी झाले होते। या कार्यक्रमासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून अभिमंत्रित केलेल्या अक्षता कलशाचे आगमन झाले, तर दर्शनासाठी श्रीराम शिवमंदिर येथे ठेवण्यात आल्या। या अक्षतांचे पंचक्रोशीतील पिंपरखेड, जळगाव खुर्द, चांदोरे, परधाडी, रणखेडे, बिरोळे, पिंपरी हवेली, हिंगणे, देहेरे, सावरगाव, तळवाडी, जामदरी, देहळगाव, कळमदरी, पळाशी, मळगाव, मेंगळणे, बोराळे, आमोदे या गावांमध्ये वितरण केले जाणार आहे। प्रत्येक घरोघरी जाऊन या अक्षतांचे वाटप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते करणार आहेत। या निमित्त आयोजित शोभायात्रेला सकाळी 10 वाजता जय जनार्दन नगर, नांदगाव, चाळीसगाव रोड येथून सुरुवात झाली। ही मिरवणूक जय जनार्दन नगर, चांदी चौक, एकलव्य नगर, मुख्य बाजारपेठ, आहेर गल्ली, संभाजी चौक, पवार गल्ली, जय भवानी चौक, मारवाडी गल्ली येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्रीराम शिवमंदिर येथे सदर मिरवणुकीची सांगता करण्यात आली। अक्षता कलशाच्या दर्शनासाठी न्याय डोंगरीकरांनी चौकाचौकात गर्दी केली होती। टाळ मृदुंगाचा गजर, श्रीरामाचा जयघोष, कलश, तुळस घेतलेल्या कुमारिका, भगवे ध्वज हाती घेऊन प्रभू रामचंद्रांच्या गीतांवर मंत्रमुग्ध होऊन नाचणारे श्रीराम भक्त अशा जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये या सांस्कृतिक सोहळ्याला देखणे परिणाम लाभले। चौकाचौकामध्ये या मंगल कलशाचे अत्यंत भक्तिभावाने पूजन करण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर जणू राम भक्तांचा मेळावाच भरला होता। या मंगल कलशातील अभिमंत्रित अक्षतांचे वाटप न्याय डोंगरी पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये केले जाणार आहे। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या महासोहळ्यासाठी न्याय डोंगरीतील हजारो श्रीराम भक्त जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे। या सोहळ्यासाठी न्याय डोंगरीतील हजारो हिंदू जनसमुदाय उपस्थित होता।